उपमहापौर सेनेचा घोषणा मात्र भाजपची. छत्रपती संभाजीनगरात नवाच पायंडा. पालकमंत्र्यांचा राजेंद्र जंजाळांना विरोध. जंजाळांच्या निवडीनं शिरसाट नाराज. छत्रपती संभाजीनगरात कडाकडा भांडणारे शिवसेना भाजप दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी एकत्र आले. भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला. पण या दोघांनीही अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना पक्ष कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगरमधील उपमहापौर पदासाठी पक्षादेश काढण्यात आला. मात्र शिरसाटांना जंजाळांचं नाव मान्य नव्हतं. इतकंच नव्हे तर त्यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाण्याचंही टाळलं. उपमहापौर पद शिवसेनेचं असलं तरी शिवसेनेने नाव जाहीर न करता पत्रकार परिषदेमध्ये भाजपने हे नाव घोषित केल्यानं नवी चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब खात्री आहे आपण जरा कंप्लीट करूया. राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे. खरं तर शिवसेनेच्या उपमहापौर पदाची घोषणा पालकमंत्र्यांकडून होणं अपेक्षित होतं. पण मुळात उपमहापौर पदासाठी जंजाळांची घोषणाच मुळात शिरसाटांना डावलून घेण्यात आली. त्यामुळेच शिरसाटांनी आपल्या समर्थकांना उपमहापौर पदासाठी अर्ज घेण्यास सांगितलं होतं. विशेष म्हणजे शिवसेनेनं अधिकृत पत्र काढल्यानंतरही बंडखोरी करत शिरसाट समर्थक अर्ज दाखल करण्यास निघाले होते. मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांना समज दिल्यानंतर ते समर्थक अर्ध्या रस्त्यातून परत फिरले आणि हे नाराजी नाट्य थांबले. मुळात थोडा विरोध होता ना, मी काय लपवलं थोडी ना, ते होता. परंतु जेव्हा आदेश निघला, फायनल झालं, त्या टायमाला आमचा विरोध करायचा काही प्रश्न येत नाही. एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी एखादा निर्णय घेतला, जोपर्यंत त्यांचा निर्णय अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आपण विरोध करणं, एकमेकाला दुसऱ्याचे नाव सुचवणं हा राजकारणामध्ये प्रकार चालतो. तुम्ही इतर सर्वच पक्षात पहा. एकीकडे शिरसाटांचं नापसंतीचं नाट्य सुरू असताना दुसरीकडून MIMच्या इम्तियाज जलीलांनी या सर्व वादात उडी घेतली. त्यांनी थेट MIM आणि शिवसेनेची स्थानिक पातळीवर युतीबाबत चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. एवढंच नाही तर या प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाटांच्या कोंडीवरही जलीलांनी निशाणा साधला. तुम्हाला डावलून अशा प्रकारचे जे निर्णय वरच्या लेवलवर घेण्यात आलेला आहे याच्यातून स्पष्ट होतो की तुमची लायकी मोठ्या नेत्यांना काय आहे माहीत आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन तुम्ही वारंवार बोलत होते मी SC समाजातला आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तुम्ही तर हे जे अशोक हेवराले आहे SC समाजातला त्यांना मदत करा. संजय शिरसाटांनी मात्र MIM सोबत युतीची चर्चा फेटाळून लावली. बघा, जलील काय बोलला याच्यावर आमचा पक्ष चालत नाही. आमच्या पक्षामध्ये आमची लायकी काय हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही MIMला पाठिंबा देणार नाही किंवा MIMचा पाठिंबा सुद्धा घेणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही ज्या MIMच्या विरोधात लढलो त्यांना आम्ही त्यांच्या बरोबर जाणे म्हणजे हा फार मोठी हे म्हणजे लोकांना नापसंती असेल. MIMला ना आम्ही पाठिंबा देणार ना घेणार, ही माझी भूमिका मी 3 दिवसापूर्वी स्पष्ट केलेली आहे. खरं तर संभाजीनगर महापालिकेची निवडणूक संजय शिरसाटांनीच प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्री म्हणून ही निवडणूक जिंकणं त्यांची जबाबदारी होती. पण यावेळी शिवसेनेला मोठा फटका बसला. भाजप तर सोडाच, पण शिवसेनेला MIMच्या निम्म्याही जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळेच की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमहापौर पदाची निवड करताना संजय शिरसाटांच्या मागणीला दुजोरा दिला नाही अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळं आता इच्छेविरोधात निवड झालेल्या उपमहापौर आणि पालकमंत्री संजय शिरसाट कसं जुळवून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.